बोरामणीच्या सरपंच आवटेंचा विवाद अर्ज फेटाळला। सरपंच निवडीचा मार्ग मोकळा, विकास कामाला गती। बोरामणी येथील सरपंच पुष्पावती आवटे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला होता। या अविश्वास ठरावाच्या विरोधात सरपंच आवटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती। सरपंच आवटे यांचा विवाद अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळल्याने नवीन सरपंच निवडीचा मार्ग आता मोकळा झाला असून गावातील विकास कामाला आता गती येणार असल्याची चर्चा आहे। बोरामणी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच पुष्पावती आवटे यांना गावाने बिनविरोध सरपंच निवड केली होती, पण त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास दाखल करून तो मंजूर सुद्धा झाला। या अविश्वास ठरावाच्या विरोधात सरपंच आवटे या आपला विवाद अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता। मात्र हा विवाद अर्ज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नामंजूर करून फेटाळला। यामुळे आता 16 ग्रामपंचायत सदस्यांपैकी एका सदस्याची सरपंच पदावर निवड होणार आहे। मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून गावाचा कारभार सरपंचाविना सुरू होता। अखेर जिल्हा प्रशासनाकडून सरपंच आवटे यांचे विवाद अर्ज फेटाळल्याने आता गावाला नवीन सरपंच मिळणार आहे। यात ग्रामपंचायतीच्या वतीने विधिज्ञ शरद पाटील यांनी काम पाहिले। बोरामणी ग्रामपंचायतीच्या नवीन सरपंचाची निवड उद्या दिनांक 16 नोव्हेंबर शनिवार रोजी होणार असून नवीन सरपंच सुद्धा बिनविरोध होणार असल्याची माहिती केदारलिंग विभूते यांनी टुडेज लाईव्हला सांगितली। मी ॲडव्होकेट शरद पाटील, बोरामणी ग्रामपंचायत सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरुद्ध बोरामणी ग्रामपंचायतीच्या 14 सदस्यांनी अविश्वास ठराव हा तहसीलदार दक्षिण सोलापूर यांच्याकडे नोटीस देऊन दाखल केलेला होता। त्या संदर्भात तहसीलदार दक्षिण सोलापूर यांनी बोरामणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये अविश्वास ठरावाच्या संदर्भात विशेष सभा आयोजित केली आणि त्या अविश्वास ठरावाच्या विशेष सभेमध्ये 16 सदस्यांनी ग्रामपंचायत बोरामणीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरोधात हात उंचावून मतदान केलेले होते आणि त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झालेला होता। त्याविरुद्ध सरपंच पुष्पावती आवटे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे ग्रामपंचायत विवाद दाखल करून अपील दाखल केलेले होते। त्या बाबतीत त्यांनी त्यांची बाजू वकिलामार्फत मांडली। त्यामध्ये त्यांनी अविश्वास ठराव हा चुकीच्या पद्धतीने मंजूर झाला असे त्यांचे म्हणणे होते। त्या बाबतीत त्यामध्ये मी 15 सदस्य ग्रामपंचायत बोरामणीच्या वतीनं वकील म्हणून युक्तिवाद केला आणि सरपंच यांनी दाखल केलेले अपील कसे टेनेबल आणि मेंटेनेबल नाही आणि जो अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे तो कसा योग्य मंजूर झालेला आहे आणि अतिशय योग्य पद्धतीने सर्व प्रोसिजर फॉलो करण्यात आलेले आहे आणि ज्या वेळेला बहुमत हे विरोधात असतं त्यावेळेला सरपंचाला खुर्चीवर राहण्याचा कोणताही अधिकार कायद्याने राहत नाही अशी बाजू जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या समोर मांडली। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व युक्तिवाद हा ऐकून घेऊन सरपंच बोरामणी पुष्पावती आवटे यांचा ग्रामपंचायत विवाद अपील हे फेटाळलेलं आहे, नामंजूर केलेलं आहे। यामध्ये जे 15 ग्रामपंचायत सदस्य होते त्यांच्या वतीनं वकील म्हणून मी युक्तिवाद जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या समोर केला होता।